आहे. खूप चांगली खेळाडू वृत्ती दाखवली आहे, कारण त्यांना माहिती आहे आपल्या संघासाठी एक मोलाचं योगदान पाहायला मिळालंय. आणि आपण या कम ऑन दी स्टेज आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. धन्यवाद. तत्पूर्वी मॅचच्या दिशेने आपण लगेचच वळतोय. अगदी सलामीवीर जोडी जी आली आहे महेश आणि साहिल खेळ करत असताना अगदी गोलंदाज देखील आपण पाहिलं तर तात्या अर्थातच अभिजित हिनुकले सध्या क्लासिकल फटके या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत, परंतु आज जबाबदारी आहे गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. बॉलर निघालेत पुन्हा एकदा राऊंड विकेट करून. यावेळी पहा दिशा खराब आहे, पंच पुन्हा एकदा वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येईल. थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल अग्रेसिव्हपणावरती, जिथे आक्रमकता वारंवारपणे या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळत असते आणि तेच आक्रमण दाखवतोय गोलंदाजीसाठी देखील, परंतु कुठेतरी थोडंसं कंट्रोल करावं लागेल. चांगली गोलंदाजी आहे, परंतु स्ट्राईकवरती फलंदाज देखील अगदी पाहिलं तर गोटेवाडी संघाचे महेश सज्ज आहेत. यावेळी पहा बॅटची एज घेऊन बॉल चाललाय. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये आक्रमण करता येत नाहीये या गोलंदाजाच्या अगेन्स्ट, कारण असलेला वेग आणि त्या वेगावरती कुठेतरी स्वार होणं गरजेचं असेल महेशला. परंतु ज्या प्रकारे सुरुवात केली आहे खूप चांगली गोलंदाजी मानावी लागेल अभिजितच्या माध्यमातून. तब्बल धावसंख्या 4च्या घरामध्ये आतापर्यंत पाहायला मिळतीये. कुठेतरी आक्रमण करावं लागेल. अगदी 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. आतापर्यंत बॉल हाताळलेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, 100 शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पंच कळवतायत हा देखील बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये, जिथे पाठीमागचा संपूर्ण झोन आपण पाहिला तर घोषांकित क्षेत्र पाहतोय. तिथे एका धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागेल आणि 1 धाव ही अर्जित करावी लागेल. 1 ने धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळेल. बॉलर पुन्हा एकदा निघाले तात्या. यावेळी फुलटॉस बॉल होता, आक्रमण केलंय, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, परंतु पंच कशा प्रकारे इशारा आमच्यापर्यंत कळवतील. इथे पंच अगदी डिक्लेअर झोनचा इशारा कळवतायत. फटका अगदी मोठा खेळलाय, ताकदवान फटका केलाय, परंतु या फटक्यावरती तुम्हाला 1 धाव मान्य करावी लागेल, कारण चर्चा केली पाठीमागचा संपूर्ण जो झोन आहे तो घोषांकित क्षेत्र आहे आणि तिकडे तुम्हाला 1 धाव ही मान्य करावी लागेल. एका धावीवरती समाधान मानावं लागेल. फलंदाज महेश अगदी आक्रमकता दाखवली, परंतु यावेळी सिंगलवरती समाधान मानावं लागेल. अगदी तात्या जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी, बॅटरला कनेक्शन होता येत नाहीये. यावेळी पहा वेग वाढवला थोडासा, कारण पाठीमागचा बॉल अगदी आक्रमकतेने मारला होता आणि तदनंतर यावेळी देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील का महेशचा या अनुषंगाने गोलंदाजी करत असताना यावेळी देखील चांगला बॉल हाताळलाय. अभिजित हिनुकले अगदी बॅटर आहेत, परंतु संघाची जबाबदारी देखील घेऊन खेळणं गरजेचं आहे आणि गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी पुन्हा एकदा पंच कळवतायत. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु खूपच बाहेरील बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन 1 धाव धावफलकावरती येताना पाहायला मिळेल. 7 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. अभिजित हिनुकले राऊंड विकेट करून. यावेळी पहा यावेळी देखील चांगला बॉल. पहिले षटक हाताळत असताना मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी 1 षटक समाप्त होते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 7 धावा. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथे बॅटरला मात्र आक्रमण करता आलं नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. अगदी मॅच आपण पाहिलं तर जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी विपक्ष श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव या दोन्ही संघांच्या दरम्यान मॅच पाहतोय. अगदी सलामीवीर जोडी महेश आणि साहिल हे दोघ जण अगदी आल्या खेळत असताना तब्बल महेश थोडंसं कुठेतरी संयमी खेळ दाखवलाय, परंतु साहिल संयमी खेळ दाखवणारा खेळाडू नाहीये. अगदी आक्रमकता आहे या खेळाडूकडे आणि ते आक्रमण मात्र आज मात्र या मैदानावरती दाखवावं लागेल. हाच खेळ करावा लागणार आहे. त्याचबरोबर कॉल करतोय बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी. आपण सर्व खेळाडू मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. शुभ सन्मान करण्यात येईल आपल्या संपूर्ण संघाचा. जाऊयात मॅचच्या दिशेने गोलंदाजीच्या रनवेवरती. अक्षय यावेळी पहा पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. पंच आमच्यापर्यंत कळवताय डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. 1 धावेसाठी 1 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळते. अजूनही मोठा फटका नाहीये गोटेवाडी संघाच्या माध्यमातून. कुठेतरी आक्रमण करावं लागेल, कारण टाळगाव संघाचा विचार केला तर अभिजित हिनुकले सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. आक्रमण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते प्रत्येक स्पर्धेमध्ये मॅच मध्ये आणि यांच्या अगेन्स्ट खेळत असताना मात्र यावेळी सिंगल आली आहे. धावसंख्या 8च्या घरामध्ये. बॉलर अक्षय खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा निघालेत. यावेळी पहा सोडून दिलाय, कारण साहिलला माहिती आहे खूपच बाहेरील बॉल आहे. व्हाईट +1 टोटल 2 धावा धावफलकावरती मिळतील.
आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचतीये. अक्षय लाईन आणि लेंथ वरती सांभाळ नाहीये, कुठेतरी भरकटताना पाहायला मिळत आहे. दिशा खराब होतीये, परंतु साहिल देखील थांबणार नाहीये. आक्रमक खेळाडू आहे गोटेवाडी संघासाठी. पाहूया, पुन्हा एकदा सोडून दिलाय. खरा दिशाहीन गोलंदाजी. यापुढे देखील व्हाईट बॉल. आणखीन एक अवांतर धाव फलकावरती ऍड केली जाईल. पहा, थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 7 धावा आल्या आणि तिथून पुढे मात्र गोलंदाजी करत असताना अक्षयने पहिला बॉल चांगल्या पद्धतीच्या हाताला सिंगल आली होती आणि तदनंतर मात्र यावेळी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळी पहा, टायमिंग चुकलंय. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज यावेळी पहा, दिशा भरकटल्यानंतर यावेळी लाईन आणि लेंथ वरती ठेवलेला जो संभाळ आहे, अगदी यष्टीरक्षक देखील आपण पाहिलं तर तात्या पाहतोय. थोडंसं पाठीमागून देखील इशारे कळवले जात आहेत आणि त्याच प्रकारची गोलंदाजी अक्षय देखील करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. यावेळी पहा, खरा बॉल, परंतु त्या खरा बॉलवरती आक्रमण देखील चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील, परंतु फंबल होत आहे. तिथे बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अगदी समोरच्या दिशेने फटका केला होता. मिळतील धावा 4. येतोय चौकार, जिथे 4च्या मदतीने धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 15च्या घरामध्ये. 15 ऑन दी स्कोर कार्ड. आता मात्र साहिल कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळतोय. अगदी टाळगावच्या अगेन्स्ट खेळत असताना मात्र चांगली बॅटिंग आणि चांगला स्कोर कार्ड उभारणं गरजेचं राहील. या अनुषंगाने बॅटिंग करत असताना मात्र साहिल आक्रमक होताना पाहायला मिळतोय. बॉलर निघालेत अक्षय. यावेळी पहा, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्या पर्यंत कळवतायत हा नो बॉल आहे आणि पंचांचं बोर्ड देखील गरगर फिरताना पाहायला मिळत आहे. अर्थातच नो आणि फ्री हिटचा देखील इशारा कळवला जातोय, जिथे मात्र बॅटरला संधी निर्माण झाली आहे. या बॉलवरती आक्रमण करण्याची संधी देखील निर्माण झाली आहे. प्रत्येक बॉलवरती फलंदाज आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत, परंतु साहिल या बॉलवरती नक्की पुरेपूर फायदा घेईल का, हे प्रश्नचिन्ह आता मात्र उभे राहिलंय. गोलंदाज अक्षय प्रत्येक बॉलवरती निर्णायक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कुठेतरी नशीब देखील साथ देणं तितकंच गरजेचं असेल. यावेळी पहा, आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. पंच कळवतायत सिंगल येईल. बाईच्या स्वरूपात एकदा वर्जित केली जाते धावफलकावरती. बॉलर अक्षय. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. साहिल स्ट्राइक वरती पाहतोय. यावेळी पहा, सफल होऊन आक्रमण केलंय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाहीये, सरळ जातोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. येतोय साहिलच्या बॅट मधून खणखणखणीत षटकार. जबरदस्त ही आक्रमकता आहे या खेळाडूकडे. अगदी साहिल, अगदी पहिल्या षटकामध्ये महेश यांच्याकडे स्ट्राइक होती, अगदी थोडासा संयमी खेळ दाखवला आणि दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होत होती आणि परंतु यावेळी टप्प्यात बॉल मिळाला आणि साहिलने मात्र कार्यक्रम केलाय. जबरदस्त यावेळी आक्रमण चढवलंय. बॉलर पुन्हा एकदा अक्षय. यावेळी पहा, थोडंसं आक्रमकता मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढली. यावेळी चांगला फटका केलाय. बॅटची खालची एड घेते. बॉलर बॉल पर्यंत येतील. दुसरी धाव तत्पूर्वी मात्र कंप्लीट केली जाते. यावेळी पहा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी. यावेळी पहा, तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. खरं तर यष्टीरक्षक अभिजित होते, त्यांच्याकडे फेकी केली असती तर कुठेतरी एक धाव वाचली असती, परंतु थोडासा स्वतःवरती असलेला कॉन्फिडन्स इथे अग्रेसिव्हपणा दाखवला, त्यामुळे मात्र आणखीन एक धाव मात्र धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. तब्बल धाव संख्या अगदी पाहिलं तर 26च्या घरामध्ये आपण पाहतोय 26. खऱ्या अर्थाने आपण आजच्या या स्पर्धेसाठी YouTube लाईव्ह आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. GTC लाईव्ह स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. प्रत्येक बॉलवरती आणि प्रत्येक खेळाडूला दाखवण्याचं काम या YouTube लाईव्हच्या वाहिनीच्या माध्यमातून मात्र करण्यात आलंय. खरं तर भैरवनाथ चषक श्री भैरवनाथ चषक 2024 अगदी रबर बॉलचा हंगाम आहे. पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. थोडंसं कॉमेडी क्रिकेट, फनी क्रिकेट जरूर पाहायला मिळतंय, परंतु अगदी थोडंसं फनी क्रिकेट जरूर पाहायला मिळते, परंतु खेळत असताना सर्व खेळाडूंनी काळजी घ्यायची आहे आपली, कारण संडे टू संडे आपण जरूर क्रिकेट खेळतोय. आपल्या शरीराची देखील काळजी घेणं गरजेचं असेल.
जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे बॉलर पहिलाच बॉल यावेळी समोरच्या दिशेने गेला. हेलिकॉप्टर फटका आहे. अगदी बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंच आमच्यापर्यंत कळवतायत 6 धावांसाठी मिळेल षटकार साहिलच्या बॅटमधून. अगदी पहिल्याच बॉल वरती आक्रमण का स्वतःकडे स्ट्राईक घेतली आणि स्ट्राईक घेतल्यानंतर पहिल्याच बॉल वरती जिथे गोलंदाजाचं नाव आहे, बॉलर नेम आमच्यापर्यंत कळवा. सोन्या. अगदी सोन्या गोलंदाजीसाठी आले. पहिल्याच बॉल वरती साहिलने हेलिकॉप्टर उडवलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय. या बॉल वरती देखील आक्रमण. आणखीन एक मोठा ब्लास्ट, जिथे समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा फटका. मिळतील धावा 6. साहिल सेट ऑन फायर आता मात्र पाहायला मिळतोय. जिथे पहिल्या बॉल वरती आक्रमण, थोडासा आत्मविश्वास वाढल्यानंतर या वेळी देखील आक्रमण पाहायला मिळालं. आक्रमकता पाहायला मिळाली आहे. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आले, जिथे गोलंदाज सोन्यावरती आक्रमण जडवलंय. पहिल्या षटकाचा विचार केला तर टाळगाव टीमच्या गोलंदाजीचा अगदी पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या. दुसरं षटक थोडंसं कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी झाल्यामुळे थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं आणि या षटकामध्ये मात्र पहिल्या बॉल पासून सुरुवात केली आहे. तिसरा बॉल यावेळी पहा, पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. यावेळी थोडासा वेग कमी केला गोलंदाजाने आणि चांगला बॉल पाहायला मिळाला, जिथे 1 धाव वर्जित केली जाईल डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल जरूर येते. साहिल आपण पाहतोय, नक्कीच आक्रमकता आहे या खेळाडूकडे. अगदी सलामीवीर जोडीसाठी आल्यानंतर चर्चा केली गेली होती आणि त्याच प्रकारचं आक्रमण. यावेळी पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका. साहिल जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन यावेळी पाहायला मिळत आहे. अगदी पहिलं षटक थोडंसं कुठेतरी कमी धावा आल्यानंतर स्ट्राईक मिळाली स्वतःकडे आणि तिथून पुढे मात्र धाव संख्येमध्ये भर घालत असताना साहिल आक्रमकता दाखवतोय. अगदी तिसऱ्या षटकामध्ये अंतिम षटक हाणामारीचं षटक ओळखलं जातं आणि त्याच षटकामध्ये तुरेतुरपणे मात्र फायरिंग चढवलं जात आहे. यावेळी पहा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. शरीर यष्टीवरती बॉल आलाय. सिंगल येईल. लेग बायच्या स्वरूपात पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत. यावेळी सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या अगदी 1ने पुढे सरसावेल. 46 धावा धावफलकावरती 46. चांगली बॅटिंग साहिलच्या माध्यमातून, परंतु आता स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वरती येतील महेश. पाहूया, अगदी थोडासा संयमी खेळ दाखवला, परंतु इथून पुढे देखील आक्रमण करावं लागेल, कारण अंतिम षटकातील उर्वरित. यावेळी पहा, आक्रमण करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, ते फलंदाज होतील बाद आणि या बॉलच्या मदतीने पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट मात्र दिले गेले टाळगाव संघासाठी, जिथे 18 बॉल आणि बनवायच्या आहेत टीम टाळगाव संघाला 47 धावा. चला एक कॉल करतोय. बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी संघ, सर्व खेळाडू, आपल्याला विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून कॉल आलाय, आपण सर्व खेळाडू मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या सर्वांचा शुभ सन्मान केला जाईल सर्व संघाचा. चोरमारवाडी टीम आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. खूप चांगला खेळ देखील दाखवला. त्याचबरोबर वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे संघ आपण देखील यायचं आहे मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. आपल्या देखील संघाचा शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने मराठी माणसाची परंपरा प्रत्येक स्पर्धेमध्ये देखील आपण पार पाडत आलोय. त्याच प्रकारची ही देखील स्पर्धा आपण पाहतोय. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर अंतर्गत कैलासवासी जयदीप जयसिंग खुडे यांच्या स्मरणार्थ श्री भैरवनाथ स्पोर्ट्स खुडेवाडी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2024चा थरार आपण पाहतोय. रबर बॉल, अगदी पावसाळी हंगाम, ही चर्चा व्हायला हवी आहे या स्पर्धेची. अगदी याचं मैदान देखील आपण पाहिलं तर जिथे स्पर्धा आज पार पडली जाते, गावदेवी मैदान 40+ सानपाडा या मैदानावरती खऱ्या अर्थाने आजची ही स्पर्धा पार पडली जाते. आमचे ऑफिशियल एम्पायर्स देखील आज या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. त्याचबरोबर YouTube लाईव्ह, GTC लाईव्ह. तब्बल धावसंख्या 47 धावांचं लक्ष दिले गेले टाळगाव संघासाठी. अगदी जबरदस्त साहिलच्या माध्यमातून बॅटिंग आपण पाहिली. गोटेवाडी संघासाठी एक महत्वपूर्ण खेळाडू ठरू शकतोय. ही मॅच जर घेऊन जायचं असेल तर अगदी 18 बॉल आणि बनवायच्या आहेत 47 धावा टीम टाळगाव संघाला. परंतु गोटेवाडी संघ देखील थांबणार नाहीये. आज मात्र बॅटिंग जबरदस्त झाली आहे साहिलची, परंतु गोलंदाजी देखील तितक्याच चांगल्या प्रकारची करावी लागेल. 18 बॉल आणि बनवायचे आहेत 47 धावा.
नक्कीच तात्या या खेळाडूला विसरून चालणार नाहीये. अभिजित हिनुकले सध्या क्लासिकल फटके या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची चर्चा रंगवताना पाहायला मिळाला हा खेळाडू. चला टाळगाव टीम. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने मंगेश माने दादा यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. वळूयात मॅचच्या दिशेने. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतीये. अभिजित हिनुकले त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वारंवारपणे ही सलामीवीर जोडी आपण पाहतोय. चला टॉस साठी देखील यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. लिबर्टी क्रिकेट क्लब पवारवाडी विपक्ष मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी दोन्ही संघाचे कर्णधार. चला आपण टॉस घेतोय मुख्य व्यासपीठाच्या समोर. वळूयात मॅचच्या दिशेने. लगेचच मॅचला केली जाईल सुरुवात. अगदी 18 बॉल आणि 47 समीकरण आहे, जिथे टाळगाव संघाची सलामीवीर जोडी स्ट्राईक वरती अभिजित हिनुकले, नॉन स्ट्राईक वरती सागर आणि अगदी महत्वपूर्ण पहिल्या षटकात आणण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती गोटेवाडी संघाचा गोलंदाज नाव आहे उमेश. उमेश आलेत गोलंदाजीसाठी. अगदी राईट आर्म आहेत. ओव्हर द विकेट करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. अगदी अभिजित हिनुकले तात्या यांच्या अगेन्स्ट मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. पहिला बॉल घेऊन निघालेत, जिथे सेकंड इनिंगला होती सुरुवात. 18-47 समीकरण. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने केलाय फटका. अगदी सुरेख पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि मिळतील धावा 6. षटकार. अगदी चर्चा करतोय आपण. सध्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. रबर बॉल हंगाम देखील गाजवलाय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहतोय. क्लासिकल फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे आणि पहिल्याच बॉलवरती मात्र स्वागत केले षटकाराने, जिथे 6 धावा धावफलकावरती अर्जित केल्या जात आहेत. 6 मात्र संघाचं खातं ओपन केलंय. पुढचा बॉल घेत आहेत बॉलर उमेश. यावेळी देखील पुन्हा एकदा बॉल चाललाय. यावेळी देखील सीमारेषेच्या बाहेर ऑन साइडच्या दिशेने. मिळतील धावा. पंच आमच्यापर्यंत कळवतील. षटकार आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. बॅक टू बॅक दुसरा धमाका पाहायला मिळतोय. गोलंदाजावरती प्रहार चढवले जात आहेत, जिथे बॉलर आपण पाहिले तर उमेश कुठेतरी पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटने केलेला फटका आणि दुसऱ्या बॉलवरती यावेळी पहा अगदी ऑनसाइडच्या दिशेने स्वागत केलं गोलंदाजाचं. कुठेतरी लाईन आणि लेंथ चांगली आहे, परंतु थोडस बॉलला दिशा द्यावी लागेल. ओलसर विकेट आहे. कुठेतरी गती वाढवावी लागेल गोलंदाजाला, कारण अभिजित हिनुकले तात्या याच्याकडे क्षमता आहे. खूप काही आक्रमण करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. चला वीर हनुमान स्पोर्ट्स संवाद या संघाचा खऱ्या अर्थाने इथे सत्कार केला जातोय. पंच यावेळी कळवताय तिथे थ्रो गोलंदाजीचा उठाव गोलंदाजावरती केला जातोय. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन यावेळी दाखवलं जात आहे. इथे पंचांच्या नजरे तुम्ही चुकू शकत नाहीये, तिथे कळवलं जाते पंचांच्या माध्यमातून. तर इथे बॉलर चेंज करावा लागेल. चला टॉस देखील आपण पेंडिंग आहे. चला टॉस देखील घेतोय आपण. लिबर्टी स्पोर्ट्स क्रिकेट क्लब पवारवाडी विपक्ष मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी दोन्ही संघाचे कर्णधार. चला टॉस साठी या. त्याचबरोबर रघुनाथ करमळकर साहेब कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सदस्य यांच्या हस्ते मात्र टॉस केला जातोय. चला वळूयात मॅचच्या दिशेने. अगदी धावसंख्या आपण पाहिलं तर 15च्या घरामध्ये पाहायला मिळतीये. 15 ऑन दी स्कोर कार्ड. आणि गोलंदाज इथे मात्र आता कुठेतरी उमेशची जागा चालवण्यासाठी दर्शन आलेले आहेत गोलंदाजीसाठी. चला टॉस आपण घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय, परंतु वळूयात मॅचच्या दिशेने. बॉलर आलेत दर्शन. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न सफल होऊन केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आहेत. चुकी होती थोडीशी. बॅकअप चांगला होता. फेकी केली आहे. तत्पूर्वी मात्र 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या 17च्या घरामध्ये पाहायला मिळतीये. रुपेश भावकेसर यांच्या हस्ते मात्र इथे टॉस केला जातोय. अगदी लिबर्टी क्रिकेट क्लब पवारवाडी विपक्ष मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी
या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र नेक्स्ट मॅच. जाऊयात. दर्शन गोलंदाजीसाठी सज्ज आहे. अगदी अभिजित हिनुकले. यावेळी पहा खराब लाईन. पुन्हा एकदा पंच कळवतील आमच्यापर्यंत. व्हाईट बॉल आणि व्हाईट +1. 2 धावा मिळतील धावफलकावरती. आता कुठेतरी स्ट्राईक वरती सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी अभिजित हिनुकले पहिल्या बॉल पासून आक्रमकता पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र यावेळी स्ट्राईक रोटेट केली आहे, जिथे अंतिम बॉल खेळण्यासाठी सागर सज्ज आहे. फुलटॉस बॉल वरती आक्रमण आहे. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील की काय. यावेळी पहा कॅच सुटतोय आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा या बॉल वरती. 4 चौकार. चांगला फटका सागरच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालाय. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे, याची नोंद घ्या. 2 बॉल. ओके, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. दर्शन आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. यावेळी लोअर फुलटॉस बॉल होता. तितकी चांगली ताकद पाहायला मिळाली बॅटरच्या माध्यमातून. अगदी सागर बॉल पर्यंत आले आणि आक्रमण चढवलं, जिथे स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चौकार लगावलाय आणि त्यानंतर दर्शन अगेन्स्ट पुन्हा एकदा सागर. यावेळी पहा चांगला वेग दाखवलाय गोलंदाजाने. अशा प्रकारची गोलंदाजी करणं कुठेतरी गरजेचं असेल, परंतु यावेळी सिंगल आली आहे, कुठेतरी थांबवलंय. अगदी निर्णायक कॉल तात्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी एका धावेवरती समाधान मानले, जिथे धावसंख्या 24च्या घरामध्ये. अगदी पहिलं षटक चालू आहे अजूनही. बॉलर दर्शन. यावेळी पहा समोरच्या दिशेने जबरदस्त फटका आहे, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅच यावेळी सुटतोय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, तिथे भरपूर काही टाइम मिळाला होता कॅच साठी, परंतु कॅच घेता आलेला नाहीये. तत्पूर्वी मात्र 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती. चांगला फटका खेळला होता, परंतु ताकद थोडीशी कमी पडली या फटक्याची आणि जिथे 2 धावा मिळतील धावफलकावरती. ओव्हरची होतीये या बॉलच्या मदतीने समाप्ती. 1 षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली तब्बल 26 धावा. 26. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय महेश. स्ट्राईक वरती सागर सज्ज आहेत. सागर देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. फटका हवेमध्ये आहे, समोरच्या दिशेने केलाय. बॉल यावेळी पकडला जातोय. कॅच. ते पहिली विकेट टाळगाव संघाला मात्र. बॅक टू दी पॅव्हेलियन. धक्का क्रमांक 1. सागर चांगला फटका खेळला होता, अगदी समोरच्या दिशेने. ताकद थोडीशी कमी पडली. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आले आणि कॅच मात्र तिथे कॅरी केलाय. विकेट चालली आहे माघारी, जिथे टाळगाव संघाला मात्र महत्वपूर्ण धक्का सागरच्या माध्यमातून. अगदी ज्या प्रकारे वार करत होते अभिजित हिनुकले, त्याच प्रकारचा पलटवार देखील सागरच्या माध्यमातून होणं गरजेचं होतं आणि तेच मात्र आक्रमण करत असताना कुठेतरी यावेळी फटका फसला आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज देखील सागरची जागा घेण्यासाठी पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नेम आमच्यापर्यंत कळवायचा आहे. अक्षय. नवीन फलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी गोलंदाज महेश आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. चांगल्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये कुठेतरी खराब गोलंदाजी झाली आहे, परंतु आता मात्र जमेची बाजू घेण्यासाठी महेश पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं असेल. उरलेले 5 बॉल जे हातातील गोलंदाज पाहूया निघालेत पुन्हा एकदा. यावेळी पहा हलक्या हाताने खेळला. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक. आणखीन एक विकेट चालली आहे माघारी. हलक्या हाताने खेळून कुठेतरी स्ट्राईक रोटेट करायची होती, परंतु स्ट्राईक रोटेट करत असताना यावेळी फटका फसला, जिथे फलंदाज. आणखीन एक विकेट चालली आहे माघारी. आल्या आल्या मात्र टाटा बाय बायचा इशारा. नवीन फलंदाज सोन्या बॅटिंग साठी जात आहे. टिंगऱ्या
कधी गोलंदाजाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण धावा पाहिलं तर 26 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि या दुसरं षटक हाताळण्यासाठी महेश कुठेतरी संघाची जमेची बाजू घेऊन आले आणि पहिल्या 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 विकेट मात्र माघारी चालले आहेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. स्ट्राईक वरती सोन्या, यावेळी फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलचा पुरेपूरपणे मात्र टोल वसूल केलाय. बॉल चाललाय आणखीन एक सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र सोन्या यांच्या बॅटमधून आलेल्या पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय, जिथे मिळतील धावा 6. षटकार 6 ने धावसंख्या पुढे सरसावताना धावसंख्या जाईल तब्बल 32च्या घरामध्ये. 32 ऑन दी स्कोर कार्ड. आक्रमकता दाखवली आहे अगदी गोलंदाजावरती पुरेपूरपणे हल्ला चढवलाय. 6 धावा मिळतील या बॉलवरती. षटकार आलाय. जबरदस्त आक्रमकता दाखवली आहे फलंदाजाने फुलटॉस बॉलवरती, जिथे गोलंदाज महेश यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. यावेळी पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी बॅटचा बॉलचं कनेक्शन नाहीये. यष्टी रक्षक चांगलं क्षेत्ररक्षण. त्यावेळी पहा पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने देखील आपली गोलंदाजीची जी कला आहे ती मात्र दाखवली आहे. यावेळी फुलटॉस बॉल होता, तिथे मात्र आक्रमण चढवलं होतं आणि बॅक टू बॅक यावेळी 2 डॉट आले. चांगली गोलंदाजी. यावेळी देखील पहा पंच आमच्या पर्यंत कळवतायत व्हाईट बॉल आहे. अवांतर धावेत भरवताना पाहायला मिळेल. खराब चेंडू यावेळी हाताला. कुठेतरी एक मोठा फटका या बॅटरच्या माध्यमातून आल्यानंतर थोडंसं प्रेशराइज झालेत गोलंदाज, परंतु डॉट आहेत. यावेळी पहा चांगला चेंडू. गोलंदाज पंचांकडे दाद मागितली जाते बॅटरच्या माध्यमातून, परंतु डॉट बॉल आलाय. ओव्हरची होतीये समाप्ती. 2 षटक समाप्त होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती तब्बल आपण पाहतोय 33 धावा. 33. लॉस ऑफ 2 विकेट्स, जिथे 2 विकेट टाळगाव संघाने गमावल्यात. तब्बल 12 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 33च्या घरामध्ये. उर्वरित 6 बॉल आणि बनवायच्या आहेत. अगदी आपण पाहिलं तर 47 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या धावफलकावरती 33 आहे आणि 6 बॉल. समीकरण आहे 14 धावांचं. 6 चेंडू आणि 14 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. अगदी स्ट्राईक वरती थोडीशी खेळपट्टीवरती नजर वळवली तर अभिजित हिनुकले अगदी तात्या. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. 6 बॉल 14 धावा म्हणजे या खेळाडूसाठी अगदी नक्कीच प्रत्येक मॅच आपण अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूचा खेळ पाहतो. या अनुषंगाने मात्र ही मॅच कुठेतरी तात्यासाठी साधी सोपी समीकरण असणारी मॅच आहे, परंतु गोलंदाज देखील थांबणार नाहीये. अगदी ज्याने संघासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे बॅटिंग करत असताना. तब्बल खूप चांगला खेळ राहिला या खेळाडूच्या माध्यमातून. तोच खेळ मात्र दाखवण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती साहिल सज्ज झालेत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे आहेत 14 धावा. चला थोडंसं स्पीडअप घ्या. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला जातोय, कारण प्रत्येक बॉल आणि ही ओव्हर कुठेतरी महत्वाची आहे. बॉलर 6 बॉल आणि बनवायचे आहेत 14 धावा. स्ट्राईक वरती अभिजित हिनुकुले. गोलंदाज साहिल. हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे प्रत्येक खेळाडूला माहीत आहे. रविवारची वाट पाहावी लागते आणि तदनंतर मात्र स्पर्धेमध्ये टीम आपली सिलेक्ट होईल का नाही हे देखील निर्णय असतो. आणि यावेळी पहा पंच कळवतील. चांगला बॉल आहे. पंचांकडे दाद मागितली. बॉल सोडून दिला होता, परंतु गोलंदाज अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवत असताना बॅटर कुठेतरी फसलेले आहेत. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू यावेळी. साहिल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळी पहा ब्लॉकर बरीचा चेंडू हाताला. चांगला बॉल पाहायला मिळतोय. यावेळी पहा कुठेतरी चुकी होतीये. रनआउटची संधी आणि ते विकेट चाललीये माघारी. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय अगदी बरोबर आहे, कारण स्वतःच्या खांद्यावरती ज्या प्रकारे मॅच घेऊन तात्या वारंवारपणे खेळताना पाहायला मिळत असतो, जिथे मात्र सोन्याला विकेट गमावावी लागेल. कारण स्वतःसाठी ही विकेट गमावणं फार गरजेचं होतं आणि तेच मात्र इथे सोन्याने केलेलं आहे. आणि नवीन फलंदाज नवीन फलंदाजाचं नाव सांगा, कळवा आमच्यापर्यंत. गणेश. नॉन स्ट्राईक वरती गणेश आहेत. अगदी उर्वरित आपण पाहिलं तर चला टाळगाव टीम 12th मॅन या इकडे थोडंसं.
4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे आहेत 14 धावा. ही क्षमता तात्यामध्ये आहे, परंतु साहिल पहिले 2 बॉल कुठेतरी बॅटरला प्रेशराईज करण्याचं काम केलंय. चांगली चेंडू हाताळलेत पहिले 2 बॉल आणि तात्या आता थोडंसं कुठेतरी माइंडसेटने बॅटिंग करण्याचा प्रयत्न होईल. थोडासा वेळ घेतायत कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. 4 बॉल 14चं समीकरण पाहतोय. स्ट्राइक वरती अभिजित हिनुकले, बॉलर साहिल. मॅच कुठेतरी प्रेशराईज होईल का? हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळेल का? अगदी 47 धावांचा पाठलाग करत असताना मॅच येऊन पोहोचली आहे. 4 बॉल आणि 14चं समीकरण. 4 बॉल 14चं समीकरण. बॉलर निघाले साहिल अगेन्स्ट अभिजित. यावेळी प्रेशराईज झाले, दडपण आहे, मनामध्ये भीती निर्माण झाली आहे, थोडस प्रेशराईज झाले. व्हाईट बॉल आलाय, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. अगदी अभिजित हिनुकले हे बॅटरचं नाव ऐकल्यानंतर कुठेतरी थोडासा कॉन्फिडन्स नक्कीच कमी झाला असेल गोलंदाजाचा, परंतु पहिले 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीचे हाताळल्यानंतर एक नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न होईल का गोलंदाजाच्या माध्यमातून, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 4-13चं समीकरण. यावेळी पुन्हा एकदा खराब बॉल. यावेळी पंच आमच्यापर्यंत कळवतायत व्हाईट प्लस सर अवांतर धावा आहे का पाठीमागची? येस डेफिनेटली व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील, जिथे 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. आता 4 बॉल 11चं समीकरण आणि आक्रमण करावं लागेल. एखादा मोठा फटका मॅच मध्ये रंगत निर्माण करून देईल का? एखादा डॉट येईल का? मॅच प्रेशराईज होईल का? परंतु या बॉल वरती पुरेपूरपणे फायदा घेतलाय. बॉल चालाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. अभिजित हिनुकले टायगर ऑफ टाळगाव आक्रमकता दाखवली आहे. यावेळी गोलंदाजावरती अगदी प्रहार चढवला जातोय, हवाई हल्ला. अगदी रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल काय फटका केलाय अगदी समोरच्या दिशेने 6 धावांसाठी, जिथे आता उर्वरित बॉल उरलेले आहेत 3 आणि बनवायचे आहेत 5 धावा. मॅच दोन्ही संघांच्या बाजूने आहे अजूनही, परंतु ज्या प्रकारे बॅटरची आक्रमकता आपण पाहतोय, कुठेतरी या बॉलवरती मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होईल का? परंतु गोलंदाज देखील अगदी साहिल आपण पाहतोय या बॉलवरती वेगळी कुठेतरी रणनीती आखण्याचा प्रयत्न केला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी 3 बॉल आणि 5चं समीकरण. 3 चेंडू 5 धावा. चला नेक्स्ट मॅच जे आहे लिबर्टी क्रिकेट क्लब पवारवाडी आणि मानकेश्वर स्पोर्ट्स घोटेवाडी, दोन्ही संघ आपण लगेचच तयार राहायचं आहे. ही मॅच जशी होईल तसं आपण मैदानाचा ताबा घ्या. टॉस जिंकल्यानंतर पवारवाडी संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला 3 बॉल 5चं समीकरण. आणि या बॉलवरती मात्र MS धोनी स्टाईल मॅच फिनिश. क्लासिकल फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. येतोय 6-6-6 षटकार. जबरदस्त मॅच होते या फटक्याने फिनिश. इथे विजयी संघ ठरला गेलाय श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव. हार्दिक अभिनंदन असेल टीम टाळगाव. हाडलक बाडलक मानावं लागेल. गोटेवाडी टीम खूप चांगला खेळ साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु गोलंदाजी करत असताना कुठेतरी खराब गोलंदाजीचं प्रदर्शन थोडंसं गोटेवाडी संघाच्या माध्यमातून राहिलं. आपण या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने सहभाग घेतला त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि वेल प्लेड टीम टाळगाव. त्याचबरोबर